बुट्टा सिंह नहीं है कि इधर? अभी तुम्हारा क्या नाम है? भावेश चावड़ा. हाँ दादा, तुमचं नाव सांगा आणि आता तुम्ही या ठिकाणी रहिवासी आहात किंवा काय आहात, आणि काय या ठिकाणी तुमच्या गायवाल्यांची समस्या आहे काय सांगाल, किंवा या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय या ठिकाणी म्हणणं मांडायचे तुम्हाला कॅमेऱ्यासमोर काय सांगाल? माझं नाव भलादेवा चावडा, मी राहणार शिर्डी. मी स्वतः गोरक्षक आहे आणि इथे यायचं काम आमचं असं आहे का काही दिवसापासून एक 8-10 दिवसापासून आमचे आम्हा काळा सोहला यांना खूप त्रास होतोय. प्रत्येक जण येतो विचारतोय का बाबा तुम्ही दूध कुठून आणता, गाया कसे पाळता, हे सगळे प्रश्न त्यांना मांडतात. आता ते माणूस अडाणी असल्यामुळे त्यांचं काय झालंय, घाबरलेत ते, आणि अख्खं घर त्यांचं परेशान आहे 8-10 दिवसापासून. त्याच्यामुळे आम्ही इथं आलो आणि आता हे दरवर्षी जात असतात. पावसाळा लागला का ते डोंगरावरती जातात, 4 महिने तिथं राहतात, दिवाळी झाली का परत या जागेवर येतात. आता या ठिकाणी काही बातम्या लागल्या होत्या, काही डेअरीमध्ये दूध आढळलं, त्याच्यानंतर असं सांगितलं गेलं का बुट्टा सिंगचा या ठिकाणी गोठ आहे. बरोबर आहे, त्या गोठ्यावरतून आम्हाला दूध येतंय. बरोबर. ते या ठिकाणी त्यांनी ती बातमी येऊन बनवली. बरोबर. तर आता या ठिकाणी तुमचं जे दूध आहे बरोबर, किती लिटर आहे आणि किती लिटर त्यांना जात काय सांगा? या ठिकाणी त्यांचे 100-125 जनावर आहेत आणि त्यांचं साधारणपणे सकाळ संध्याकाळचं 100 लिटर दूध आहे. पण इथं आजूबाजूला आमच्या भरवाड समाजचे गोठे, तिथून ते दूध जमा करता. आणि इथं शेजारी कोणते समाजचे गोठे अजून कुठे कुठे? इथं सगळे आळेफाटे शेजारी आहेत. मतलब लाखनगावला आहेत आणि शिरूर तालुक्यात आहे, म्हणा इकडं मंचर तालुक्यात आहे. जेवढे बी गायवाले आहेत ते एकत्रित सगळं दूध गोळा करता आणि एका ठिकाणी पॅकिंग करून ते बाहेर पाठवता. म्हणजे आळेफाट्याचं पण दूध इथे येते? आळेफाट्याच्या आसपासचं सगळेचे आमचे. आळेफाट्याला कुठे? आळेफाट्याला याला 14 नंबरला आहेत, बोरवाडीला आहेत. हे सगळे आजूबाजूचे सगळे दूध जमा करतात आणि त्यांचं काय 1500 किंवा 2000 लिटरचं बाहेर कलेक्शन असेल ते गोळा करून बाहेर पाठवतात. हो. मग आता या ठिकाणी तुमचं ते 1500 लिटर काय असेल ते तुमचं दूध संकलन आहे. हा, आणि त्याच्यात दुसरा विषय का दूध जर त्यांना कमी पडलं, पुढे जर काही ऑर्डर असली तर डेअरीतून दूध घेतात ते. म्हणजे हे डेअरीकडून ते विकत घेतलं जातं. कधी जर ऑर्डर असला, पुढे जास्त दूध लागत असलं, जर कमी पडलं तर डेअरीतून दूध घेतात ते. असा विषय. आता हे जे दूध आहे समजा A2 आणि A1, बरोबर. आता यामध्ये असं आढळलं की A1 च घेऊन A2 च घेऊन A1 विक्री करतात, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल असं असतं, कंटिन्यू नाही घेत ते. कधी त्यांना जर गरज पडली, पुढे जर जास्त ऑर्डर असली तरच घेतात ते, नाहीतर त्यांचं जेवढं कलेक्शन आहे तेवढंच घेऊन ते बाहेर विक्री करतात. A1 आणि A2 काय होतंय, काय ठिकाणी ना A1 च्या नावाखाली A2 च दूध दिलं जाते. बरोबर. कळलंय. ते काय सांगाल त्याबद्दल, काय विषय? आता ते कंटिन्यू नाही घेत. काय होतं, कधी कधी जास्त ऑर्डर असली तर तिथून दूध घेतात, नाही तर दूध कलेक्शन करून तिथं नेत असतात आणि तिथं पॅकिंग करतात, डेअरीवर पॅकिंग करतात. हो. पण यामध्ये मग आता तुम्हाला काय वाटतं, या ठिकाणी जे A1 आहे बरोबर, A2 आहे, बरोबर, हा फरक होतोय की नाही होतोय, काय सांगाल? फरक त्याच्यात आहेच. ते पण दूधच आणि हे पण दूधच आहे. पण मग आता त्याचे भाव पण त्याप्रमाणे घेतले जातात ना, मग त्याबद्दल काय? समजा आता हे थोडक्यात ही एक फसवणूकच आहे लोकांची, असं लोकांमध्ये. बरोबर आहे, फसवणूक. त्याबद्दल आपण म्हणतो, तुम्ही फसवणूक म्हणता, ते त्याच्यात मी सहभागी आहे तुम्हाला. पण मग त्याच्यात दुसरं काही करत नाही ना. ते जे तुम्हाला पाहिजे का बुवा दुधामध्ये भेसळ करणारे तुम्ही केमिकल, हे लोक प्रत्येक वेगळे वापरतात. आमच्यात ते नाही ना, आम्ही दूध म्हणूनच विकतो ना त्याला. म्हणजे तुम्ही दूध म्हणूनच विकते? त्याच्यात केमिकल नाहीये, केमिकल वगैरे नाहीये, त्याच्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाहीये. भेसळ जरी नसली तरी फसवणूक या ठिकाणी होती लोकांची, अशा काही थोडंफार. हे बघा, कोणी तक्रारी आलेल्या आहेत, त्याबद्दल तक्रारी नाही. आता तुम्हाला सांगतो, सगळीकडे भेसळ सापडल्यामुळे हे सगळे झालंय चालू. व्हिडिओ बनवू राहिले लोक, हे सगळं जे करतात ना, हे भेसळ सापडल्यामुळे होते. वर्षांपासून चालू आहेत. सगळे जर्सीच म्हणून दूध, गिर गायचं म्हणून घेतात, जर्सीचं बी जातात. त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाहीये. दूध म्हणूनच विकतात ते आणि दूधच आहे ते. तर माझं म्हणणं एवढंच आहे का आमच्या समाजाला कोणी बी खोटा त्रास दिला नाही पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला आमच्या समाजाचं घरात किंवा कुठे बी दूध धंद्यात काही भेसळ सापडन, त्या दिवशी आम्ही पण तुम्हाला तुमच्या सपोर्ट मध्ये राहू. बस एवढंच म्हणणं आहे आपलं.